आज आपण बघणार आहोत सर्वांची आवडती भाजी पनीर मसाला। कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जा किंवा घरी पाहुणे आले असेल तर पहिला प्रेफरन्स आपला पनीरलाच असतो। पनीर मसाला झटपट आणि टेस्टी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग करूयात सुरुवात। इथे आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे कांदे, 4 मध्यम आकाराचे टोमॅटो, 200 ग्राम पनीर घेतले मी आणि 3 हिरव्या मिरच्या। आता मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते पण बघून घेऊयात। 2 चमचा मिरची पावडर घेतली आहे मी। आपण हिरवी मिरची सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मिरची पावडर थोडी कमीच घ्यायची आहे। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे, याने रंग छान येतो। 1 चमचा गरम मसाला, पुढे घ्यायचं आहे 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, जिरं थोडं जास्त घ्यायचं आहे, इथे मी 1.5 चमचा जिरं घेतलंय, अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे, भाजीला स्वाद छान येतो। 5 ते 6 काजू घ्यायचे आहेत, याने ग्रेव्ही घट्ट सुद्धा होते आणि स्वाद सुद्धा छान येतो। आणि कोथिंबीर घ्यायची आहे। या प्रकारे आपल्याला कांदे, टोमॅटो आणि मिरची कट करून घ्यायची आहे। याच सोबत आपल्याला लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या सुद्धा लागणार आहेत। एक पॅन गरम करून आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडं गरम झालं की यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। हलवून घेऊयात। तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजून झालेला आहे। मी हा प्लेट मध्ये काढून घेते। आता पॅन मध्ये पुन्हा थोडं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की लगेचच जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि जिरं तडतडलं की लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे। हलवून घेऊयात। बरेच लोक कच्च्या टोमॅटोची प्युरी करून टाकतात, पण जेव्हा आपण फ्राय करून टोमॅटोची प्युरी बनवतो तेव्हा टेस्टमध्ये खूपच फरक पडतो। तुम्ही नक्कीच ट्राय करा। टोमॅटो थोडे हलवून झाल्यानंतर यामध्ये मिरची, लसूण आणि काजू टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। आपल्याला टोमॅटोचं पाणी करायचं नाहीये, टोमॅटो नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता आता हे आपलं भाजून झालेलं आहे। हे मी एका प्लेटमध्ये थंड करून घेणार आहे आणि मिक्सरला लावून घेणार आहे। माझं आता सर्व मिश्रण थंड झालेलं आहे। मी हे मिक्सरला फिरवून घेते। कांदा जो आपण भाजला होता तो सुद्धा यामध्ये घ्यायचा आहे। कोथिंबीर सुद्धा घ्यायची। हे आता मी मिक्सरला बारीक करून घेते। मी इथे एक भांड गरम करायला ठेवलं होतं, यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल गरम झालं की आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो टाकायचा आहे। आता मसाल्यामध्ये आपण सर्व गोष्टी घेतल्या असल्यामुळे इथे बाकी काहीच टाकायची गरज नाही। अतिशय सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। मसाला टाकून झाल्यानंतर हलवून घ्यायचंय। 2-1 मिनिटं भाजून घ्यायचंय आणि 2-1 मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता सुके मसाले टाकून घेऊयात। मसाल्यांचे प्रमाण मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे। सुके मसाले टाकून झाले की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि चांगलं भाजून सुद्धा घ्यायचंय। मसाला थोडा भाजला गेला की यावर 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण घालून घ्यायचंय आणि मध्ये मध्ये आपल्याला याला हलवायचंय, कारण आपण पाणी टाकलं नाही त्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते। या स्टेजला आपल्याला मीठ सुद्धा टाकायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूने तेल सुटतं, याचा अर्थ मसाला छान असा भाजला गेलाय। आता आपल्याला या स्टेजला पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवा पाणी कोमट करून घालायचं आहे। थंड पाणी टाकल्याने भाजीची चव बिघडते, त्यामुळे थंड पाणी टाकायचं नाही। तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। मी पनीरचे या प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला या स्टेजला आता यामध्ये पनीर टाकायचं आहे, सोबतच कस्तुरी मेथी सुद्धा टाकायची। मेथी थोडी हातावर बारीक करून घ्यायची आणि मग टाकायची। हलक्या हाताने थोडं हलवून घ्यायचं आणि झाकण टाकायचं। गॅस मंद आचेवर ठेवून 5-1 मिनिटं शिजू द्यायचं आहे। मध्ये 1 ते 2 वेळा आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते। वाव, मस्तच किती छान भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
चला तर मग आता सर्व करून घेऊयात. खूप छान भाजी होते, नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, शेअर करा आणि लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.